सध्या व्हायरल होत असलेले धूपकुंड फक्त 50 रुपयामध्ये इतकं सुंदर धूपकुंड तुम्ही घरी बनवू शकता, तेही आपल्या हाताने. हे बघा, वेगवेगळ्या रंगामध्ये किती सुंदर दिसत आहेत ना. यासारखेच तुम्ही स्वतः घरी बनवू शकतात. मार्केटमध्ये सहज मिळत नाही आणि मिळाले तर ते महाग मिळतील, कारण पॅकेजिंग, डिलिव्हरी चार्जेस आणि स्वतःची मेहनत आणि यासाठी लागणाऱ्या वस्तू हे खूप खर्चात जातं. त्यामुळे हे आपल्याला महाग मिळतं. हे तुम्ही घरी स्वतः बनवू शकतात, हवं त्या आकारात, हवं त्या डिझाईनमध्ये आणि हवं त्या कलरमध्ये. यासाठी मी वापरते फेविक्रिलचा मोल्डेड क्ले. यात 2 पॅकेट असतात. एक हार्डनर असतं तर एक रेझिन असतं. दोन्ही थोडे चिकट असतं, त्यामुळे मी त्यात थोडीशी घरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही कोणतीही पावडर वापरू शकतात. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मिश्रण तयार झाल्यावर थोडं जाडसर लाटून घ्यायचं आहे. यामध्ये एक खबरदारी घ्यायची आहे की हे मिश्रण मिक्स केल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ते कडक होतं आणि यूज करण्याच्या कामाचं राहत नाही. मिश्रण तयार झाल्यानंतर हे थोडंसं जाडसर लाटल्यानंतर आपल्याला बेस थोडा जाडच ठेवायचा आहे, कारण ते हायटेड आहे. म्हणून मी अर्ध्या इंचाचा हाईट एवढी घेतलेली आहे आणि 6 सेंटीमीटरमध्ये खालचा बेस आणि 4 सेंटीमीटरचा त्याच्यावरचा बेस तयार करून घेतला आहे आणि सर्वात वरचा हा 2 सेंटीमीटरचा बेस तयार केलेला आहे. या प्रकारे आपल्याला 3 लेअर करून घ्यायचे आहे. सर्वात वरच्या लेअरला आपल्याला धूप ठेवण्यासाठी थोडीशी जागा करायची आहे आणि छान चौकोन असा आकार देऊन घ्यायचा आहे, कारण हा मोल्डेड क्ले सॉफ्ट असल्यामुळे बनवताना खूप त्याचा आकार बिघडत असतो. मग एकदाचा आकार देऊन त्याला सेट करून घ्यायचा आहे. स्केलने किंवा एखादी चौकोनची पट्टी वगैरे असेल त्याच्याने आपण ते सेट करून घ्यायचं आहे. सगळं जॉईंट झाल्यानंतर त्याला 2 ते 3 तास ड्राय करायला ठेवायचं आहे. जर लवकर ड्राय करायचं असेल तर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा किंवा पंख्याखाली हवेशीर ठेवा. नाहीतर वेळ असेल तर आपल्याला रात्रभर ठेवलं तरी चालेल. सेट झाल्यानंतर आपल्याला साधं फेविकॉलने आपल्याला ते चिटकवून घ्यायचं आहे आणि परत त्याला थोडं ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपल्याला हवा तो कलर द्यायचा आहे. मी तर लाल कलर दिलेला आहे आणि त्यावरती व्हाईट कलरची सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे. जर तुम्हाला ब्रशने डिझाईन काढणं जमत नसेल, मी इथे काडीने काढलेली आहे, तर तुम्ही व्हाईट पेन, इंक असलेला पेन वापरू शकतात. आणि बघा, हे सुंदर असं धूपकुंड तयार झालं आहे. यामध्ये धूप पेटवल्यानंतर घरात एक वेगळी शांतता आणि पवित्रता जाणवते. आपल्या हाताने बनवलेली वस्तू देवाला अर्पण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्ही पण नक्की करून बघा आणि नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तेथे पण जाऊन नवीन प्रकारचे डिझाईन नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओवरती आहे. असाच अजून एक पारंपरिक DIY पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा.